आम्ही आहोत आंध्र प्रदेशातील रामायपट्टणम या बीचवर. जुन्या काळातली पोर्ट टाऊन आहे, विलेज आहे, टाऊन काय. आणि 1870मध्ये या पोर्टचं लँडमार्क म्हणून एक चर्च बांधली होती. इथं बघू शकता थोडा उंचवटा आहे आणि कदाचित भरतीचं पाणी येत असेल ते पाणी इथं जमून एक तलाव तयार झालेला आहे. आणि त्या तलावाच्या अगदी एंडला मी झूम करतो, तिथे एक टोक दिसत आहे. ही आहे 1870मध्ये बांधलेली चर्च. ही चर्च जी आहे ती एका ब्रिटिश मिशनरीने बांधली आणि ती बांधण्याचं कारण हे होतं की येणाऱ्या जहाजांसाठी लँडमार्क म्हणून ही चर्च जी आहे ती इथं बांधलेली आहे. थोडी लांब आहे चर्च आणि त्याच्या व्यतिरिक्त इथं कुठलंही लँडमार्क नव्हतं. आणि हा एक छोटा ट्रेड रूट होता ब्रिटिशांच्या काळातला. इथून उत्तरेकडे यन्नम आहे आणि यन्नम मध्ये फ्रेंच सेटलमेंट होतं. दक्षिणेकडे गेलं तर पॉंडिचेरीला फ्रेंच सेटलमेंट होतं. पण मधल्या कुठल्याही भागामध्ये इतर कुठल्या युरोपीय लोकांचं सेटलमेंट होतं याची मला काही कल्पना नाही. पण इथं या मधल्या भागात अमेरिकन मिशनरीज आल्या आणि त्यांनी इथं रामायपट्टणमला ही चर्च जी आहे तिचं बांधकाम 1870मध्ये केलं. मी इथून त्या चर्चवर जाणार आहे, ते दाखवतो कसं आहे. ही इथं मरीन पोलीस आहे जे आम्हाला सांगत आहे की इथं ती चर्च कुठं आहे. हे जे अधिकारी आहेत यांनीच मला सांगितलं की ती चर्च कुठं आहे. आपका नाम क्या है? सॉरी. पण अदरवाईज कोणाला इथं काही माहिती पण नव्हतं. म्हणजे आम्ही ही जागा शोधत आलो आणि निवांत इथं थेट गाडी, म्हणजे फक्त पहिलं चाक समुद्रात जाईल इतकंच अंतर बाकी आहे आणि इथं येऊन आम्ही निवांत बसून आहोत. फार काही कोणाला काहीच माहिती नाही. आहे छोटंसं गाव आहे. एक लाईट हाऊस आहे जे लाईट हाऊस संध्याकाळी लोकांनी तिथून काही पाहावं याच्यासाठी उघडणार. त्याच्या व्यतिरिक्त जुन्या काळातल्या इतिहासाचे इथं काही लोकांना माहिती पण नाही आहे. आणि फक्त एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला ती चर्च सांगितली, तर आता आम्ही त्या चर्चकडे जाणार आहोत. आता आम्ही त्या चर्चकडे निघालेलो आहे. या अमेरिकन मिशनरीजनी या भागात बांधलेल्या 3 चर्च, एक रामायपट्टणमची, नंतर नेल्लोरची आणि एक ओंगोलची. त्याच्यापैकी ही एकच चर्च आहे ज्याला असा टॉवर आहे. बाकी 2 चर्च साधारण आहेत. तर ही ती चर्च बघा, हा उंच टॉवर आहे आणि त्यानंतर दगडी बांधकाम असलेली सुंदर अशी ही इमारत आहे. आणि ही इमारत जी आहे ती 1870मध्ये बांधली आहे. त्या चर्चच्या इथं आलो आहे आम्ही. ही रामायपुरमची चर्च जी मिशनरीनी बांधली लोकेशन म्हणून. चर्चची घंटा वाजलेली आहे. సమయము మధ్యాహ్నం 2 గంటలు. జూలై 28వ తేదీ మంగళవారము. आम्ही आलो तेव्हा चर्चमध्ये कोणीही नव्हतं. आम्हाला माहिती पण नव्हतं. లేకుండా దేవునికి ఇష్టమై ఉండుట అసాధ్యము. హెబ్రీ 11:6. चर्चमध्ये कोणी आहे, स्टाफ, काही माहिती नव्हतं. सगळे दारं बंद आहेत. आणि अचानक त्या चर्चमधून कोणीतरी एक स्टाफ आला, आत गेला आणि त्यांनी ती घंटानाद करून काही अनाऊन्समेंट केली. ही चर्च आजच्या रामायपट्टणमच्या वस्तीपासून जवळपास 1 किलोमीटर लांब आहे. एकांतात आहे. पण या चर्चचा प्रत्येक दगड रेखीव आणि सुरक्षित आहे आणि छताचं प्रत्येक कौल सुरक्षित आहे.